महाराष्ट्रीय खाद्यपरंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी, अर्थातच वांग्याची भाजी. पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी, वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे अगदी आवडीने खाल्ले जातात. सुकी भाजी विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत वांगे बटाट्याची सुकी भाजी. त्यासाठी आपल्याला लागेल 7 ते 8 छोटी वांगी, 2 बटाटे, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1.5 चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम वांग्याच्या फोडी करून घ्या आणि मिठाच्या पाण्यात या फोडी बुडवून ठेवा. मिठाच्या पाण्याने वांगी काळी पडणार नाहीत. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात चिरलेला टोमॅटो घाला. वरून यात हिंग घाला. टोमॅटोचं पाणी होईपर्यंत हा टोमॅटो सतत भाजत राहा. टोमॅटोचं पाणी झालं की मगच यात चिरलेला कांदा घाला. हा कांदा तेलावर छान परतून घ्या. आता यात हळद घाला. वरून यात लाल तिखट आणि चिरलेल्या वांग्याच्या व बटाट्याच्या फोडी घाला. मसाल्यात ही वांगी छान एकजीव करून घ्या. संपूर्ण भाजी छान एकजीव करून झाली की सर्वात अखेरीस या भाजीवर मीठ घाला आणि ही भाजी शिजू द्या. लक्षात ठेवा की पाणी न घालताच आपण वांगी बटाट्याची ही भाजी शिजवणार आहोत. साधारणतः 5 मिनिटात बटाटा शिजला की समजा तयार झाली चटपटीत आणि खमंग अशी वांगी बटाट्याची सुकी भाजी.